पावसाळ्यातील धागोडच्या महिलांचा पाण्यासाठी पंचायत समितीवर हंडा मोर्चा। पाण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना जगताप यांना निवेदन। दिंडोरी तालुक्यातील 4 गावांची पेसा अंतर्गत धागोड ग्रुप ग्रामपंचायत असून या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत 1,84,00,000 निधी मिळूनही हे काम पूर्ण झालं आहे व सद्यस्थितीत सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार यांनी पाण्याचं नियोजन केलं नाही। त्यामुळे येथील महिलांनी आज सोमवार दिनांक 22 रोजी दुपारी दिंडोरी पंचायत समिती येथे हंडा मोर्चा काढून गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांना निवेदन दिले। जवळपास 3 तासभर पावसात महिलांनी ठिय्या आंदोलन केलं। गटविकास अधिकारी यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे याआधी या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला होता। आम्हाला आता पावसाळ्यात देखील पाण्यासाठी टाहो फोडावा लागतोय। स्वतंत्र देशात आजही महिलांना पिण्यासाठी पाणी मिळत नसेल तर खरे स्वतंत्र अद्यापही आदिवासी, गरीब, कष्टकरी यांच्यापर्यंत पोहोचला नाही। तर पेसा गाव असून गावातील शाळेला पिण्यासाठी पाणी मिळत नाही। पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू करून स्वच्छ पाणी मिळावं यासाठी अनेकदा ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे मागणी केली, मात्र ते काम पूर्ण असून जाणीवपूर्वक ग्रामसेवक आमच्या आदिवासी गरिबांकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार या निवेदनाद्वारे करण्यात आली। सरपंच तर इथं आम्ही आलोय का आमच्या गावाला 3 महिन्यापासून पाणीच नाही। असं म्हणलं तर जसा उन्हाळा लागतो तसं पाणीच नाही भेटत। 4 गावां मिळून एकच विहीर आहे, तर आम्हाला नवीन विहीर पाहिजे, याच्यासाठी महिला आले। नेमकं काय आश्वासन दिलं? नवीन विहीर पाहिजे आम्हाला। नाही, शासनाच्या वतीने काय आश्वासन देणार संबंधित विभागाचे? त्यांनी आम्हाला अशी समज दिली का तुम्ही पाठपुरावा करा, आम्ही विहीर देतोय। नळीची वाडी डॅम आणि 4 गावाला एक विहीर आहे, पाणी पुरतच नाहीये। 4-5 महिने झाले पाणीच नाही। दुसऱ्याच्या विहीर पाणी गाडी द्या, पाणी द्या। आता आम्ही हे करायचं, पण पाणीच नाही आम्हाला। आता इथं विहिरीसाठी आलो, इथं काही आम्हाला हे नाहीये। आता आणखीन ते काय आम्हाला हे सांगा त्या, ते सांगा त्या, आम्ही काय सांगितलं, काय आश्वासन ते आम्हाला सांगा त्या, संमती आणा, हे करा। आम्ही येडेधडे माणसं कुठं जाणार आहे आणायला, काय करायला, काय करायचं? पंचायतीचा जो धागोड ग्रामपंचायतीचा जो आज मोर्चा आला होता, जलजीवन मिशन त्या स्कीमच्या निगडीत हा विषय होता। तर त्यांनी ह्या स्कीम अंतर्गत नवीन विहिरीची मागणी केलेली आहे। तरी सदर मोर्चाचं असे आश्वासन देण्यात आले की नवीन विहिरीची मागणी शासन स्तरावर करावी लागणार आहे। त्यासाठी सुधारित प्रस्ताव तयार करावा लागेल। तरी सुधारित प्रस्ताव हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जिल्हा परिषदेला सादर केला जाईल व त्याचा पाठपुरावा केला जाईल। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक।